धनकेश्वर मंदिर परिसरात 54 वर्षीय इसमाकडून 3 किलो 430 ग्रॅम गांजा जप्त। स्थानिक गुन्हे शाखा कॅम्प पुसद पथकाची कारवाई। दिनांक 20 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद पथक हे पुसद उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना मौजे धनकेश्वर मंदिर परिसर सायंकाळी 5:35 सुमारास 5 पीर बाबा दर्गा मोकळ्या जागेत एक इसम हातात कापडी पिशवी घेऊन संशयीरित्या उभा असताना दिसून आल्याने पोलीस कौशल्याचा वापर करून अतिशय शिताफीने संशयित इसम यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख कलीम शेख हाजी वय 54 वर्ष राहणार मधुकर नगर पुसद असे असल्याचे सांगितल्याने त्यांच्या ताब्यात असलेल्या लाल पट्टा राखडी रंगाची कापडी पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये 4 खाकी रंगाच्या टेपने चिटकवून असलेले पॉकेट मिळून आल्याने सदर पॉकेटमध्ये काय आहे याबाबत पॉकेटला एका कोपऱ्यातून होल पाडून 4ही पॉकेटची पाहणी केली असता त्यामध्ये हिरवट मळकट रंगाचा गांजा अंमली पदार्थ एकूण 3 किलो 430 ग्रॅम वजनांचा एकूण किंमत 68,600 रुपये मिळून आल्याने ते जप्त करून ताब्यात घेऊन इसम नामे शेख कलीम शेख हाजी यांचे विरुद्ध अंमली औषधी व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1895 चे विविध कलमान्वये पोलीस स्टेशन वसंतनगर येथे गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे। सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, मुन्ना आडे, संतोष भोरगे, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, सुनील पंडागडे, रवींद्र श्रीरामे, राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी सदरची कारवाई यशस्वीरित्या पार पडली आहे।